हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पण का भूमिती पेपर द्यायला जात आहेत, बट तुम्हाला माहिती आहे का की 2026 साठी तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स काय राहणार आहेत, त्यानंतर काय मायनर मिस्टेक आहे की ते मायनर मिस्टेक केल्याने तुमचे मार्क्स घसरतात. तर चला मित्रांनो, आपण या प्रश्नाचं सोल्युशन या व्हिडिओमध्ये पाहूया. तर बघा मित्रांनो, सोल्युशन नंबर 1 की तुमचे मार्क्स का घसरतात. तर बघा मित्रांनो, तुम्हाला इथं सूचना दिलेल्या असतात. या सूचना खूप सारे विद्यार्थी वाचतच नाही आणि प्रश्न क्रमांक 1 ला स्टार्ट करतात. तर बघा मित्रांनो, ह्या ज्या सूचना तुम्हाला इथं दिलेल्या असतात, त्या सूचना पूर्ण प्रकारे वाचायच्या, समजायच्या आणि या सूचनांना फॉलो करायचं. त्यानंतरच पेपरला स्टार्ट करायचं. तर चला आपण पेपरला करू स्टार्ट. त्या अगोदर बघा मित्रांनो, तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन ऑल करा. मी या चॅनलवरती 10वीचे ऑल पेपर अपलोड करत असतो. तर यावर्षी तुम्हाला या चॅनलचा खूप फायदा होणार आहे. तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन ऑल करा, जेणेकरून कोणताही नवीन व्हिडिओ आला की सर्वात पहिले नोटिफिकेशन तुमच्या समोर येईल. तर बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 1 खालीलपैकी कोणतेही 5 उपप्रश्न सोडवा. बघा यामधले कोणतेही 5 तुम्हाला उपप्रश्न सोडवायचे असतात आणि 5 मार्क्स तुम्हाला इथं घ्यायचे असतात. तर बघा यामध्ये आपण आयएमपी क्वेश्चन्स बघूया की जे तुम्हाला 9 तारखेच्या पेपरमध्ये पाहायला मिळतील. तर बघा मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट आहे. तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा. वाटलंच तर व्हिडिओची स्पीड 2x करून व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. तर बघा 1 नंबरचा जो क्वेश्चन्स आहे, 1 नंबरचा क्वेश्चन्स तुम्हाला इम्पोर्टंट आहे. त्यानंतर 3 नंबरचा क्वेश्चन्स, त्यानंतर 4 नंबर आणि 6 नंबर. बघा हे जे 4 क्वेश्चन्स तुम्हाला मी दिलेले आहे, हे 4 क्वेश्चन्स तुम्हाला आयएमपी आहेत. तर हे क्वेश्चन्स तुम्ही नक्की करून जा. त्यानंतर चला समोर जाऊया. बघा समोर येते तुम्हाला नंबर 2. खालीलपैकी कोणतेही 4 उपप्रश्न सोडवा. बघा यामधले कोणतेही 4 उपप्रश्न तुम्हाला सोडवायचे आहे. एक उपप्रश्न तुम्हाला 2 मार्क्ससाठी आहे. असे तुम्हाला 4 उपप्रश्न सोडवायचे आहे आणि 8 मार्क्स तुम्हाला इथं घ्यायचे आहेत. तर बघा 8 मार्क्स तुम्ही इझिली प्रकारे मिळवू शकता. तर बघा इथं आहे प्रश्न क्रमांक 1. बघा प्रश्न क्रमांक 1 त्यानंतर बघा तुम्हाला इथं आहे 3 नंबर, त्यानंतर बघा 4 नंबर आणि 5 नंबर. तर अशा प्रकारे हे जे 4 प्रश्न आहे, हे 4 प्रश्न तुम्हाला आयएमपी प्रश्न आहेत. तर हे पण प्रश्न तुम्ही तुमच्या गाईडमधून एक वेळेस रीड करून जासाल. तर बघा हे जे आयएमपी क्वेश्चन्स मी तुम्हाला देत आहे, हे आयएमपी क्वेश्चन्स तुम्हाला 9 तारखेला पेपरमध्ये पाहायला मिळतील. तर बघा मित्रांनो, हे आयएमपी क्वेश्चन्स तुम्ही नक्की करून जा. आणि बघा मित्रांनो, आतापर्यंत पण तुम्ही या व्हिडिओला लाईक नसेल केलं मित्रांनो, तर व्हिडिओला लाईक करा आणि लाईक केल्यानंतर तुमच्यासमोर एक हाईपचं ऑप्शन येईल, तर हाईप पण करा. तर चला आपण जाऊया समोर. बघा समोर येते बघा 6 नंबर. 6 नंबरची जी आकृती आहे तुम्हाला बघा हा जो क्वेश्चन आहे 6 नंबरचा, तर हा पण तुम्हाला आयएमपी क्वेश्चन्स आहे. तर हा पण क्वेश्चन तुम्ही एक वेळेस नोटबुकमध्ये रीड करून ठेवा किंवा तुमच्या गाईडमध्ये पण याचा आन्सर तुम्ही एक वेळेस पाहून जाऊ शकता. त्यानंतर बघा समोर तुम्हाला येते प्रश्न क्रमांक 3. खालीलपैकी कोणतेही 3 उपप्रश्न सोडवा. बघा यामधले कोणतेही 3 उपप्रश्न तुम्हाला सोडवायचे आहे आणि तुम्हाला इथं 9 मार्क्स मिळवायचे आहेत. तर बघा हे पण 9 मार्क्स तुम्ही इझिली मिळवू शकता. बघा यामधले कोणकोणते प्रश्न आहेत की ते तुम्हाला 9 तारखेला पाहायला मिळतील. तर बघा 1 नंबरचा प्रश्न, त्यानंतर 2 नंबरचा प्रश्न, त्यानंतर 4 नंबर आणि 5 नंबर. बघा हे जे 4 प्रश्न आहे, हे 4 प्रश्न तुम्हाला 2026 म्हणजे 9 तारखेला तुम्हाला हे पाहायला मिळतील. तर हे पण क्वेश्चन्स तुम्ही तुमच्या गाईडमध्ये याचा आन्सर पाहून जासाल. त्यानंतर बघा समोर तुम्हाला येते प्रश्न क्रमांक 4. बघा प्रश्न क्रमांक 4 आहे खालीलपैकी कोणतेही 2 उपप्रश्न सोडवा. बघा यामधले तुम्हाला कोणतेही 2 उपप्रश्न सोडवायचे आहे आणि 8 मार्क्स तुम्हाला इथं मिळवायचे आहे. तर बघा 8 मार्क्स तुम्ही याचे पण इझिली मिळवू शकता मित्रांनो. तर बघा यामधले आयएमपी क्वेश्चन्स आहे 2 नंबर, त्यानंतर 3 नंबर. तर बघा हा जो 3 नंबरचा क्वेश्चन्स आहे, हा क्वेश्चन्स तुम्हाला 9 तारखेला पाहायला मिळेल. तर हा पण क्वेश्चन तुम्ही एक वेळेस तुमच्या गाईडमध्ये याचा आन्सर पाहून जासाल. तर बघा मित्रांनो, समोर तुम्हाला येते प्रश्न क्रमांक 5. खालीलपैकी कोणतेही 2 उपप्रश्न सोडवा. बघा यामधले कोणतेही 2 उपप्रश्न तुम्हाला सोडवायचे आहे आणि बघा इथं एका उपप्रश्नाला तुम्हाला 5 मार्क्स आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला इथं 10 मार्क्स मिळवायचे आहेत. तर 10 मार्क्स तुम्ही इथं पण इझिली मिळवू शकता. तर बघा यामधला जो आयएमपी क्वेश्चन्स आहे, तो आहे 2 नंबर आणि 3 नंबर. तर बघा अशा प्रकारे हे आयएमपी क्वेश्चन्स आहे, हे क्वेश्चन्स तुम्हाला पेपरमध्ये पाहायला मिळतील. तर बघा मित्रांनो, हा जो पूर्ण पेपर आहे, हा पूर्णचा पूर्ण तुम्हाला ॲज इट इज येणार नाही. काही जण मला कमेंट करतात की सर हा जो पेपर आहे, हा पूर्णपणे ॲज इट इज येणार आहे काय? तर बघा मित्रांनो, हा जो पूर्ण पेपर आहे, हा पूर्णचा पूर्ण तुम्हाला ॲज इट इज येणार नाही. बट मी हे जे आयएमपी क्वेश्चन्स तुम्हाला करून दिलेले आहे, हे क्वेश्चन्स तुम्ही तुमच्या गाईडमध्ये एक वेळेस रीड करून जा. त्यानंतर बघा मी काही सुद्धा नवीन अपडेट्स आल्या, काही सुद्धा लीक पेपर आले, तर मी सर्वात पहिले WhatsApp ग्रुपवरती शेअर करत असतो. तर WhatsApp ग्रुपची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे. तर तुम्ही WhatsApp ग्रुप जॉइन करू शकता आणि काही सुद्धा नवीन अपडेट्स आले, तर तुम्हाला WhatsApp ग्रुपवरती मिळेलच. आणि चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून कोणताही नवीन व्हिडिओ आला की सर्वात पहिले नोटिफिकेशन तुमच्या समोर येईल. आणि नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणत्या विषयावर पाहिजे हे कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्स.